आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मेट्रो सिटीप्रमाणे आकर्षक लॅमिनेटेड सेट आता बेळगावातही उपलब्ध। आपल्या घरकुलाचे बांधकाम करताना आकर्षक अशा पद्धतीचे लॅमिनेटेड सेट आवश्यक असतात, मात्र त्यांची उपलब्धता फक्त काही मेट्रो सिटीमध्ये होते असा समज आतापर्यंत होता। बेळगावातही ग्राहक वर्गासाठी अशी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी परशुराम कदम यांनी साई प्लायवुड्स येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याचा कार्यारंभ मंगळवार दिनांक 12 रोजी सायंकाळी नवीन महात्मा फुले रोड शहापूर येथे होत आहे। या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर तसेच मुंबई येथील उद्योजिका श्रेया प्रभू या उपस्थित राहणार आहेत। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मानवी हक्क आणि माध्यम स्वातंत्र्य या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा। हेस्कॉमकडून बाजारपेठेतील विद्युत खांब बदलाचे काम सुरू। शेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा। बहुमजली वाहनतळ 2 वर्षात उभं राहणार। मार्कंडेयच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील तर उपाध्यक्षपदी RI पाटील यांची निवड। शतायुषी शहापूर मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी निमित्त विविध कार्यक्रम। श्रावण सोमवार निमित्त कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। महानगरपालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा। कंगराळी खुर्दमध्ये विविध विकास कामांसाठी 5 कोटीची तरतूद। मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे शताब्दी वर्षात विविध उपक्रम। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। नुकतीच राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद संपन्न झाली। या परिषदेमध्ये युक्रेनसारख्या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांमध्ये एकमत घडवून आणल्याची चर्चा होती आहे। या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकमेकांशी सुहास्य वदनाने झालेल्या चर्चांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। मात्र G20 परिषदेनंतर व्हिएतनाम दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना जो बायडेन यांनी भारतातील मानवी हक्कांसंदर्भात माध्यम स्वातंत्र्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे। G20 परिषदेच्या निमित्ताने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचं जो बायडेन म्हणाले। यामध्ये भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं। मात्र त्याच वेळी मानवी हक्कांचा आदर राखण्याचं महत्त्वही आपण अधोरेखित केल्याचं ते म्हणाले।
हेस्कॉमकडून बाजारपेठेतील विद्युत खांब बदलाचे काम सुरू। हेस्कॉम यंत्रणेने सध्या शहरातील विद्युत खांब बदलाची मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे सोमवारी रामदेव गल्लीसह शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्युत खांब बदलण्यात आले। हुतात्मा चौक ते संयुक्त महाराष्ट्र चौक या मार्गावर विद्युत खांब बदलण्याचे काम सुरू होते। यासाठी काही वेळाकरिता विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता। तसेच व्यापारी पेठेतील व्यवहारांवर परिणाम झाला होता। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर कामांचे स्वागत करण्यात येत होते, परंतु या कामाच्या प्रभावामुळे बाजारपेठेचा संचार खोळंबला होता। व्यापारी वर्गाने सदर दुरुस्तीची कामे हाती घेण्यापूर्वी सूचना देण्याची मागणी केली। शेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा। श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आज बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण परिसरातील विविध शिवमंदिरातून भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। दिवसभर भक्तांच्या गर्दीमुळे मंदिरांची आवारे फुलून गेली होती। येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती। कपिलेश्वर मंदिराला विद्युत रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट केली होती। यासह खडेबाजार, शहापूर येथील श्री महादेव मंदिर, बसवांना मंदिर, सावट गल्ली, वडगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान, जुने बेळगाव येथील श्री कलमेश्वर रामलिंगेश्वर देवस्थान, रामलिंग खिंड गल्ली येथील श्री रामलिंग देवस्थान, कॅम्प येथील बिस्किट महादेव, मिलिटरी महादेव मंदिर, विजयनगर येथील पाईपलाईन रोडवरील शिवगिरी कॉलनीतील श्री शिवगिरी महादेव मंदिर यासह तालुक्यातील कणबर्गी, कडोली, कंगराळी आदी गावातील श्री सिद्धेश्वर कलमेश्वर मंदिरात सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। बहुमजली वाहनतळ 2 वर्षात उभा राहणार। बापट गल्ली येथे बहुमजली वाहनतळ उभा करण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार आहे। मागील अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत राहिलेलं बहुमजली वाहनतळ प्रकल्प आता मार्गी लागत आहे। याचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले। सदर प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। BVG नामक कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे। बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी मान्यवर उपस्थित होते। सदर प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे। एकूण 4 मजली इमारत होणार आहे। या ठिकाणी खालील भागात व्यापारी संकुल आणि वरच्या बाजूला वाहनांचे पार्किंग असे नियोजन करण्यात आले आहे। सदर प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करून नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले। मार्कंडेय अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी RI पाटील यांची निवड। मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी RI पाटील यांची निवड करण्यात आली आहे। ही निवड सोमवारी जाहीर करण्यात आली। नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनलने विजय मिळवला होता। त्यानंतर सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली। यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते। नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले। शतायुषी शहापूर मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी निमित्त विविध कार्यक्रम। बेळगाव गणेशोत्सवामध्ये शहापूरमधील गणेशोत्सवाचे वेगळे मानाचे स्थान आहे। या शहापूरमधील मार्केट गणेशोत्सव मंडळाला यंदा 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहापूरचा महागणपती अशी या मंडळाची ओळख आहे। यावर्षी शताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक सुगंधी यांनी दिली। शनिवारी दिनांक 16 रोजी श्री गणेशाचा आगमन सोहळा होणार आहे। तसेच शतक महोत्सव उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत। मंडळांनी सामाजिक कार्यात देखील मोठी आघाडी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा लक्षवेधी ठरणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी दिली। नमस्कार। सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ मार्केट शहापूर यावर्षी 100वा वर्ष आहे आणि विविध कार्यक्रम आहेत, महाप्रसाद आहे। सर्व नागरिकांनी यायचं, सहभाग व्हायचं आणि सहकार्य करायचं। विष्णू शामराव कीर्तन पाटील, शहापूर खडेबाजार, वयाच्या 12 वर्षापासून या गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि माझे वडील जवळजवळ 30-35 वर्ष वडील शामराव कृष्ण कीर्तन हे पण कार्यकारी मंडळामध्ये जवळ 35 वर्ष होते। त्यानंतर आम्ही वयाच्या 12 वर्षापासून होतो। त्यानंतर आमच्या मंडळाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे। अभिमानास्पद गोष्ट आहे। आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्या शहापूरच्या जनतेला एक प्रकारचा म्हणजे हे आहे 100 वर्ष म्हणजे एक कार्यक्रम हा जोरात साजरा करण्याचा हेतू आमच्या सर्व मंडळाचा आहे। तरी सर्व शहापूर जनतेने, बेळगाव जनतेने आम्हाला सक्रिय पाठिंबा देऊन आपण आमच्या टोटली कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होण्याची कृपा करावी अशी माझी नम्र विनंती आहे। नमस्कार।
मी श्रीधर पांडुरंग कारेकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्केट शहापूरचा उपाध्यक्ष. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला शतक महोत्सव आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि 26 तारखेला महाप्रसाद आहे. 16 तारखेला श्रीचा भव्य आगमन सोहळा होणार आहे आणि या सर्व कार्यक्रमाला बेळगावाच्या समस्त नागरिकांनी उपस्थित राहून या सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मी विनोद शंकर मयेकर, सेक्रेटरी आहे गणेशोत्सव मंडळाचा. यावर्षी 100 वर्ष सतत महोत्सव करत आहोत. याचप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रम करणार आहोत. ब्लड कॅम्प आहे, मेडिकल कॅम्प आहे आणि यंग मुलांना नवीन प्रबोधन करणार आहे. सामाजिक कार्यकर्ता आहे. आमची मुलं काहीतरी चांगले संस्कार घडवू देत याच्याकरता एकत्रित यावं. यंग मुलांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा प्रबोधन जो कार्यक्रम आहे हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली संस्कृती बाळगावी ही विनंती. श्रावणी सोमवार निमित्त कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारी सोहळा साजरा झाला. देवस्थान समितीने या दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये भक्तवर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भक्तांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या होत्या. देवस्थान कमिटीच्या वतीने भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. देवस्थान समितीच्या वतीने दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचा सुमारे 50,000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. श्रावणी सोमवार निमित्त श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लांबवरून आलेल्या भक्तांचे थवे रस्त्यावरून दिसून येत होते. त्यांची वाहने देखील लांबपर्यंत उभी असल्याचे चित्र दिसून येत होतं. महानगरपालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामगारांची उपस्थिती तसेच कचऱ्याची उचल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. सकाळी सदाशिवनगर येथील वाहनतळावर जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली, वाहनांची तपासणी केली. त्यानंतर आंबेडकर गार्डनला भेट देऊन स्वच्छता तपासणी आणि संबंधितांना देखभाल करण्याचे निर्देश दिले. आंबेडकर गार्डनमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता देखील तपासली. त्यानंतर त्यांनी कोतवाल गल्ली येथील भाजी मार्केट स्वच्छतेचीही पाहणी केली आणि नागरिकांनी सुरक्षित साधनांचा सतत वापर करण्याचे निर्देश दिले. कंगराळी खुर्दमध्ये विविध विकास कामांसाठी 5 कोटीची तरतूद. कंगराळी खुर्द गावात 5 कोटी रुपये खर्चून कुस्ती आखाड्यासह विविध विकास कामे केली जातील असं आश्वासन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. त्या रविवारी कंगराळी खुर्द गावातील ज्योतिनगर येथील जनलोक सेवा संघटना आणि जनलोक सेवा सोसायटीच्या वतीने बोलत होत्या. राज्याची मंत्री म्हणून मी कुठेही असले तरी माझे ग्रामीण क्षेत्रातील काम थांबणार नाही. क्षेत्रातील विकासाची कामे सातत्याने सुरू राहतील. राज्यातील मतदारसंघ क्रमांक 1 करण्याचे माझे उद्दिष्ट मी पूर्ण करणार आहे. माझी जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थ, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ माळगी, उपाध्यक्ष कल्लापा पाटील, युवराज कदम, सतीश बांदवडकर, टी.डी. पाटील, विनोद माचे, गंगाराम कंगराळकर, केंपन्ना सनदी, मोहन कांबळे, विनायक राजगोळकर, शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे शताब्दी वर्षात विविध उपक्रम. मराठा समाज सुधारणा मंडळ यंदा 100 वर्ष पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी कानेडीकर, खजिनदार के.एल. मजुकर आणि सहचिटणीस संग्राम गोडसे होते. मंडळाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्याबरोबरच स्मरणिका प्रसिद्ध करणे, समाजातील सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावून समाजाला दिलेले योगदान लक्षात घेऊन अशा व्यक्तीचा सन्मान करणे, शैक्षणिक निधी उभारणे आणि अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी ही माहिती श्री मरगाळे यांनी यावेळी दिली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया,
दुल्हन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक शनिवार दिनांक 9 रोजी रामदेव गल्लीतील शहीद भगतसिंग सभागृहात झाली। या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांची निवड करण्यात आली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देणगीदार यांचा संघटनात्मक मेळावा झाला। यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। ॲडव्होकेट राम आपटे यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त होते, त्यामुळे प्राध्यापक मेणसे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं, तसेच कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। जेपी अगसेमनी, सर्पमित्र आनंद चिट्टी, एम चौगुले आणि चिवटे यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। निजदच्या संदर्भात विचार नाही, सतीश जारकिहोळी यांचे मत। निजद भाजप युतीबाबत काँग्रेसने विचार करण्याची गरज नाही, मात्र निजद काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्यास विचार होईल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले। काँग्रेस भवन येथे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत। यावर आपले मत व्यक्त करताना सरकारची कामगिरी दाखवण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी हवा, असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले। G20 परिषदेत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरचे निमंत्रण दिले नव्हते। यामध्ये शिष्टाचाराचा भंग झाला असल्याचं मत मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केलं। ज्योतिबा मंदिरात तिरुपती अवताराची पूजा। शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात रविवार दिनांक 10 रोजी ज्योतिबा देवाची तिरुपती अवतारात पूजा बांधण्यात आली। पुजारी मयुरेश गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आकर्षक पूजा बांधली। रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। रविवार निमित्त आयोजित कीर्तनाचा लाभ परिसरातील नागरिकांनी यावेळी घेतला। अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम। येथील कोडणी रोडवरील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळ अष्टमी कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माच्या संदर्भातील माहिती सांगितली। त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहीहंडी साजरी करण्यात आली। प्राचार्य चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। संस्थेच्या समन्वयिका अर्पिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले। सुळगा येथील ब्रह्मलिंग मंदिराचे सुशोभीकरण पूर्ण। सुळगा हिंडलगा येथील युवकांनी हाती घेतलेले श्री ब्रह्मलिंग मंदिराचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे। गेल्या 3 वर्षांपासून गावातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं मंदिराभोवती सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली होती। गावकऱ्यांनी वारंवार आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष होत होतं। त्याची दखल घेत गावातीलच युवकांनी एकत्र जमून मंदिर सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीला सांडपाण्याचा निचऱ्यासंबंधी सूचना केली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने सांडपाणी निवारण्याची तात्पुरती सोय केली। त्यानंतर नागरिकांना देणगीसाठी आवाहन करण्यात आलं। यावेळी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली। मंदिरातील फेवर्स बरोबरच कंपाऊंडचं काम, मंदिरातील सुशोभीकरणाचे काम युवकांनी श्रमदानातून पूर्णत्वाला नेले। महावीर मिरजी कॉलेजमध्ये वायुसेनेतील संधीबाबत मार्गदर्शन। भारतीय वायुसेनेत देशसेवा करण्याची भरपूर संधी आहे, त्यांनी त्याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन सांब्रा एअरमॅन प्रशिक्षण केंद्रातील स्क्वॉड्रन लीडर जी दीपिका यांनी केले। येथील महावीर मिरजी वाणिज्य महाविद्यालयात भारतीय वायुसेनेमध्ये नोकरीची संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। यावेळी त्या बोलत होत्या। शिक्षण संस्थेचे सदस्य महावीर हरदी अध्यक्षस्थानी होते। त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले। प्रारंभी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी प्राचार्य निर्मला गडाद, ग्रंथपाल डॉक्टर भरत अलसंदी, रवी दंडगी, नागवेणी दरेन्नवर आदी उपस्थित होते।
पाटील गल्लीतील जुगार अड्ड्यावर छापा. पाटील गल्ली येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी शहर गुन्हे अन्वेषण विभाग CCB पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 94,500 रुपयाची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील येणाऱ्या पाटील गल्लीतील शनी मंदिर नजीक एका जुन्या घरात खुलेआम अंदरबाहेर जुगार खेळता जात आहे अशी माहिती CBBचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार यांना मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. यशवंतपूर बेळगाव विशेष रेल्वे 15-17 सप्टेंबरला धावणार. नैऋत्य रेल्वेने गणेशोत्सवात यशवंतपूर बेळगाव ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेच्या 2 फेऱ्या होणार असून प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. बेळगाव शहर व परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई, बेंगळूर आदी भागात राहतात. सण उत्सव काळात ते बेळगावात येतात. यामुळे विशेष रेल्वेची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यशवंतपूर बेळगाव एक्सप्रेस रेल्वे शुक्रवारी दिनांक 15 रोजी व रविवारी दिनांक 17 रोजी धावणार आहे. सायंकाळी 6:15 वाजता यशवंतपूर इथून निघालेली एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता बेळगावाला पोहोचेल. तर बेळगाव यशवंतपूर एक्सप्रेस शनिवारी दिनांक 16 व सोमवारी दिनांक 18 रोजी धावेल. सायंकाळी 5:30 वाजता बेळगावमधून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता बेंगलोरला पोहोचेल. शिधापत्रिकांच्या eKYC साठी मुदतवाढ. अन्य भाग्य योजनेअंतर्गत अतिरिक्त तांदूळऐवजी रक्कम देण्याची प्रक्रिया जुलैपासून सुरू आहे. त्यामुळे शिधापत्रिकेतील आवश्यक दुरुस्तीसाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात गर्दी होत आहे. दरम्यान खात्याने दुरुस्ती कामाचा कालावधी आणखी वाढवला आहे. सततच्या सर्व्हर डाऊन समस्यामुळे अनेकाची शिधापत्राशी संबंधित eKYCचे काम अपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे खात्याकडून मंगळवार दिनांक 12 रोजी ते गुरुवार दिनांक 14 रोजी पर्यंत eKYC करून घेण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे अन्न व नागरी पुरवठा खात्यांकडून कळवण्यात आले आहे. गजाननराव भातकांडे शाळेत गणेश चित्रकला स्पर्धा. गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम स्कूल व रोटरी क्लब नॉर्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या गणेश विषयावरील खुल्या बाल चित्रकला स्पर्धेत चांगला प्रतिसाद लाभला. गजाननराव भातकांडे शाळा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजन केली होती. यात तब्बल 1042 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगाव शहरातील तब्बल 65 शाळांनी भाग घेतला होता. उद्घाटन समारंभाला रोटरी क्लबचे इव्हेंट चेअरमॅन इरफान शेख अली, अध्यक्ष उमेश गोरबल, सेक्रेटरी रोटेरियन जितेंद्र भामणे, मुकुंद महंगाव, महांतेश पुराणिक, भातकांडे शाळेचे चेअरमॅन मिलिंद भातकांडे, शाळेच्या प्राचार्य प्रेमलता पाटील, ज्योती मुचंडी व श्यामल पाटील उपस्थित होते. चित्रदुर्ग येथे अपघातात 4 जणांचा मृत्यू. राष्ट्रीय महामार्ग 150 वर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरेयूर तालुक्यातील गोलहल्ली गावाजवळ आज पहाटे KSRTC बस आणि लॉरी यांच्यात अपघात झाला. या अपघातात 4 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी की रायचूरहून बेंगळूरला जाणाऱ्या KSRTC बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली. बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. रायचूर येथील रमेश आणि बेंगळूर येथील पर्वतमा यांचा मृत्यू झाला असून 6हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. रामनगर येथील पूल बांधण्याचे उद्घाटन संपन्न. रामनगर येथील नीलू सोलेकर यांच्या शेताजवळ बांधण्यात आलेल्या 1,15,00,000 रुपयाचा ब्रिज काम बांधण्याचे उद्घाटन रविवारी रोजी दुपारी करण्यात आले. यावेळी बोलताना RV देशपांडे म्हणाले की सदर उद्घाटन होत असलेल्या ब्रिज काम बांधण्यामुळे या भागातील 90 एकरहून अधिक शेतकऱ्यांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे. रामनगर बरोबरच असून जगलबेट भागातील गावकऱ्यांची कायमची पाणी समस्या सुटण्याची निवडणूक काळापूर्वी रक्कम मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरच होणार आहे. याचबरोबर असून ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या दुसकी या गावात जाणारा 5 कोटीचा पुलाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजू बाळासाहेब चव्हाण पाटील यांचे निधन. पाटील गल्ली बेळगाव येथील रहिवासी राजू बाळासाहेब चव्हाण पाटील वय वर्ष 50 यांचे रविवारी दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी गोवा येथे आकस्मिक निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजय, 2 विवाहित बहिणी, भाऊजी आणि भाची असा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक 12 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
गोपाल मारुती चौगुले यांचे दुःखद निधन. न्यू निंगापूर गल्ली खानापूर येथील रहिवासी गोपाल मारुती चौगुले वय 75 यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. खानापूर नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सागर चौगुले यांचे ते वडील होत. रितेश अनिलचा कल्पवृक्ष यांचे निधन. आचार्य गल्ली शहापूर येथील रहिवासी रितेश अनिलचा कल्पवृक्ष वय 34 यांचे रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, 2 विवाहित बहिणी व नातेवाईक असा परिवार आहे. जगज्जेता जोकोविच चौथ्यांदा पटकावलं अमेरिकन ओपनचं जेतेपद. 24व्या ग्रँड स्लॅमला गवसणी. सर्बियाचा टेनिसपटू पण अवघ्या जगतातल्या टेनिस प्रेमींच्या हृदयावर राज्य करणारा महान खेळाडू नोवाक जोकोविचनं आपण का टेनिसपटूंच्या गळ्यातले ताईक आहोत हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध केलं. अमेरिकेच्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेवचा 3 सेटमध्ये पराभव केला. या विजयासह नोवाक जोकोविचनं चौथ्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल 24वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे. 3 सेटमध्ये नोवाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. मात्र या दोघांमध्ये झालेले 3 सेट टेनिस प्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडणारे ठरले. नोवाकनं त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगत जेतेपदासाठी का दावेदार आहोत याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोवाकनं 6-3 असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला. पण मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरी सेट ठरली. दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवनं कडवी झुंज देत आपणही US ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला. पण नोवाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टाय ब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोवाकनं आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्ये नोवाकनं 6-3 असं सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. बांगलादेशला नमवून भारत सॅफ विजेता. भारतीय संघाने बांगलादेशला अंतिम फेरीत 2-0 असे पराभूत करत सॅफ करंडक 16 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावले. भारतासाठी भरत लायरेंजम याने 8व्या तर लेविस जंगामिनलून याने 74व्या मिनिटाला गोल केले. मुख्य प्रशिक्षक इशफाक अहमद यांच्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. ग्रुप ए मध्ये बांगलादेश आणि नेपाळला 1-0 असे पराभूत करत भारत अव्वल स्थानावर राहिला. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताने मालदीवला 8-0 असे नमविले. अंतिम फेरीतही भारतीय खेळाडूंनी आक्रमकता आणि चेंडूवरील नियंत्रण दाखवून दिले. बचावपटू करिश सोरामने शानदार कामगिरी बजावली. डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने आभा स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलामुलींच्या पहिल्या आंतरराज्य निमंत्रितांच्या डायव्हिंग स्पर्धेत सर्वसाधारण अजिंक्यपद सर्वाधिक 68 गुणांसह महाराष्ट्राने पटकावले. कर्नाटकला 48 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे मुलामुलींच्या गटांचे सर्वसाधारण अजिंक्यपद देखील महाराष्ट्राने पटकावत कर्नाटकाला द्वितीय स्थानावर ठेवले. शहरातील गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन जलतरण तलावामध्ये सलग 2 दिवस आयोजित सदर निमंत्रितांची डायव्हिंग स्पर्धा चुरशीच्या वातावरणात काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेच्या विविध गटांची वैयक्तिक अजिंक्यपदे शिवतेज माने, युवराज अंजिखाने, वंशिका चुंगी वडियार, सोहम आदिनोल, आभा मलजी सर्व खेळाडू महाराष्ट्रामधून असून तन्वी कारेकर, मयुरेश जाधव, ऋतुजा पवार हे कर्नाटकचे खेळाडू आहेत आणि यामध्ये युवराज अभिषेक हा तामिळनाडूचा खेळाडू आहे. यांनी निर्विवादपणे अजिंक्यपदे पटकावली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव, शक्ती गोल्डचे संचालक विनायक आर्कसाली, BSNLचे कार्यकारी अधिकारी सुहास निंबाळकर, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धे मुकुंद किल्लेकर, सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेट्टे, आर व्यंकटेश आणि NIS जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार आदी यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी, पदकं आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. स्पर्धेसाठी पंच म्हणून विश्वास पवार, शिवराज मोहिते, निकिता पवार, अश्विनी मोहिते, कौस्तुभ पोटे, श्रीकांत शेट्टे, आर व्यंकटेश, जगदीश मुद्देन्नावर, भारती कोठारी यांनी काम पाहिले. हिंडलगा मॅरेथॉनमध्ये 220 जणांचा सहभाग.
हिंडलगा येथे विजेता स्पोर्ट्स आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे रविवारी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 220 शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग घेतला. कलमेश्वर मंदिर मैदानावर कर्नल मोहन नाईक यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष रोहन कदम यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. विजेता स्पोर्ट्सचे प्रमुख चंद्रकांत कडोलकर यांनी ग्रामीण भागातील क्रीडापटूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी बेळगाव ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक शिंत्रे, नागेश मडिवाळ, अरुण नाईक, चित्रपट दिग्दर्शक संतोष सुतार, हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमाणीकर उपस्थित होते. शेवटी विविध वयोगटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.